आज पहाटे सकाळी 3 वाजता अहिल्यानगरमधून मुंबईकडे रवाना झालो आणि साधारणतः 10 वाजता CET सेलच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. 10:15ला वर गेलो. 10:15 वाजता सरदेसाई साहेब आलेले होते. आम्ही वर जाण्याच्या अगोदर साहेब ऑफिसमध्ये आलेले होते. ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझ्या कामाचं स्वरूप विचारलं. मी माझ्या नावाची चिठ्ठीमध्ये दिली. चिठ्ठीमध्ये दिल्यानंतर मला 5 मिनटाच्या आतच ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. सरदेसाई साहेबांनी माझ्याबरोबर जवळपास 1 तास चर्चा केली. माझं सर्व म्हणणं ऐकून घेतलं शांतपणे. परंतु आजही त्यांनी समाधानकारक उत्तरे काही दिली नाहीत. त्यांनी मला सांगितलं की इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केलेला आहे आणि आता ते क्राईम ब्रँचकडे इन्व्हेस्टिगेशन गेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही सांगायचं आहे म्हणायचं आहे ते क्राईम ब्रँचला जाऊन भेटून सांगून या. मग आता मी क्राईम ब्रँचला गेलो. क्राईम ब्रँचला गेल्यानंतर तिथे असणाऱ्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला भेटलो. माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी काही मला वाटतात की अशी चौकशी व्हावी त्या संदर्भातचं सविस्तर डिटेलमध्ये लेटर आणि काय काय चौकशी व्हावी, म्हणजे जसं की पहिल्या 1000 विद्यार्थ्यांच्या दोन्ही शिफ्टच्या मार्काची तुलना व्हावी. 10वी 12वीचीच नाही फक्त, तर दोन्ही शिफ्टमधल्या मार्काची तुलना व्हावी आणि जे कोणी वाटतात त्यांचे CCTV फुटेज चेक करावेत ज्यांच्यामध्ये फरक वाटतो वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाली. आज काहीतरी समाधान आहे. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरदेसाई सरांनी मला आज शब्द दिला आहे की जर याच्यामध्ये कोणी दोषी आढळले तर त्यांचे ॲडमिशन आम्ही कॅन्सल करू. दोषीवर कारवाई नक्की होणार आहे एवढं वचन, एवढा शब्द सरदेसाई साहेबांनी मला आज दिला. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. काल जो आपण लढा केला त्याचे परिणाम आज चांगले झाले. मी देसाई सरांसोबत जवळपास 1 तास चर्चा केली आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत क्राईम ब्रँचचे त्यांच्यासोबत जवळपास 1.5 तास चर्चा केली. ठीक आहे. अजून मी पुढे आता DCP साहेबांना भेटणार आहे. त्याचसोबत म्हणजे मुंबई शहराचे जे DCP आहेत, जे क्राईमचे DCP आहेत, त्यांना भेटणार आहे. आणि त्यानंतर मी चंद्रकांत दादा पाटीलच्या ऑफिसला जाऊन त्यांच्या PS ला निवेदन देणार आहे. आणि उद्या सकाळी मी CMच्या ऑफिसला जाऊन CMकडे निवेदन देणार आहे. म्हणजे या 3 गोष्टी मला आणखी करायच्या आहेत. तुमच्यासाठी सध्या मुंबईत आहे. थँक्यू.